फायनलचा मेगा मुकाबला. तुम्हाला घरात थोडंसं फास्ट खेळा मित्रांनो, विनंती असेल. मानगाव संघ आपण आपले प्लेइंग घेऊन सज्ज राहायचं आहे. पहिलाच बॉल यावेळेस आपण जर पाहिलं तर आखूड टप्प्याचा बॉल हवेत चढलाय. बॉल खाली क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिल्याच बॉल वरती प्रकाश पाटील गोल्डन विकेट मिळवली. ओंकारने धक्का क्रमांक पहिला लागतोय मानगाव टीमला. चला नेक्स्ट बॅटर. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. सचिन पडवळ दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉल वरती विकेट आली. 0 वरती पहिला धक्का लागलेला पाहायला मिळतोय. हो, याही वेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज पुन्हा एकदा विकेट किपरच्या सेफ हॅट मध्ये लँड झालाय बॉल. आणि याही वेळेस विकेटचं पतन. लगातारच्या 2 बॉल वरती 2 विकेट आलेला पाहायला मिळत आहेत. धक्का क्रमांक दुसरा 0 या धावसंख्येवरती लागताना मानगाव टीमला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. एक सचिन मैदानाच्या बाहेर गेला तर दुसरा सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हॅट्रिक बॉल वरती आपल्याला हा फलंदाज पाहायला मिळतोय. आणि इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, तीनही डॉट बॉल येताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या 3 बॉल वरती एकही धाव खर्च केलेला नाही ओंकारने. का माझ्या हातामध्ये चेंडू सोपवला ओंकार दाखवतोय. आणि इथून आपण जर पाहिलं तर निश्चितच यावेळीचा बॉल चेंडू हवेत चढलाय. पुन्हा एकदा विकेट कीपर डाऊन द बॉल. तिसरी विकेट देखील या ठिकाणी ओंकारच्या खात्यामध्ये जमा झाली आहे. ओव्हर हॅट्रिक तर आली आहे. हॅट्रिकची संधी होती परंतु संधी हुकली. त्यानंतर नेक्स्ट बॉल वरती विकेट आली आहे. चला नेक्स्ट बॅट्समन त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जर्सी क्रमांक 7 परिधान करून पाठीवरती नाव देखील रोनाल्डो आहे. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 3 विकेट गमावले. धाव अद्यापही एकही लागलेली नाहीये धावफलकावरती. आज संपूर्ण दिवसभर ज्या संघाने 1 साइडेड मॅच विजयी खेचत आणला होता त्या संघाला मात्र एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. अर्थातच मानगाव टीमला संघर्ष करावा लागतोय. पुढचा बॉल ओंकारचा. हो, यावेळेस पाहावा लागणार आहे. यावेळेस व्हाईट बॉल आलाय आणि अतिरिक्तच्या स्वरूपात का होईना परंतु धाव फलकावरती पहिली धाव लागलेली पाहायला मिळते. तब्बल 5व्या बॉल वरती व्हाईट बॉलच्या स्वरूपात येणारी एक धाव. धावफलक जर आपण पाहिलं तर बहुधा उलट दिसतं. 3 धाव्यांवरती 1 विकेट परंतु इथं उलट चित्र पाहायला मिळतंय. एका धावेवरती 3 विकेट गमावलेत. संघ अडचणीत आहे. एक मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होणार आहे. त्यामुळे तो मोठा फटका कोणाच्या बॅट मधून येणार. सलामीला आलेला फलंदाज सागर अद्यापही नॉन स्ट्रायकिंग एंडवरती फक्त आणि फक्त दर्शक बनून राहिलाय. पुढचा बॉल ओंकारचा. याही वेळेस आपण जर पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय.
चला 2 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रकाश पाटील हो यावेळेस पहिल्याच बॉलवरती सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार आहे का? येस, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात विकेट आली आहे. चला त्वरा करा, थोडस फास्ट खेळा मित्रांनो. दोस्ती चषक 2026 हे दैदिप्यमान आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. सन्माननीय श्री अक्षय बाबू पाटील आणि विकास पांडुरंग दामोदकर हे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. यांच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळाली. अर्थातच अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत दोस्ती चषक 2026 भव्य दिव्य रबर बॉल क्रिकेट ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा एक दिवशी ही स्पर्धा आता अगदी शेवटच्या क्षणावरती येऊन पोहोचली आहे. शेवटचे 4 बॉल आणि 1 ची गरज आहे. आणि इथून मात्र दोस्ती चषक 2026 चा चॅम्पियन ठरलेला संघ SKC धुमकवाडी हा संघ या दोस्ती चषक 2026 च्या पहिल्या पर्वातील चॅम्पियन ठरलेला संघ आहे. कॉंग्रॅच्युलेशन SKC धुमकवाडी. हार्ड लक मानगाव संघ. आपण देखील चांगला खेळ खेळला. संपूर्ण दिवसभर आपल्या माध्यमातून देखील चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला.